राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे। शेतच्या शेतं वाहून गेली आहेत, शेती पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। प्रत्येक शेतकरी सरकारकडे मदतीची आस लावून बघतोय आणि अशाच वेळी शेतकऱ्यांची कंपनी असणाऱ्या सह्याद्री फार्मने सरकारच्या तिजोरीमध्ये तब्बल 54 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरलेला आहे। वर्षभराच्या एकूण उलाढालीमध्ये 85 कोटी रुपयांचा कर नाशिकच्या सह्याद्री फार्मने भरलेला आहे। त्यामध्ये 54 कोटी हे आयकर आहेत। ज्यावेळेस टॅक्स भरणारी व्यक्ती शेतकऱ्यांवर आरोप करते, शेतकऱ्यांकडून कुठल्या स्वरूपाचा टॅक्स भरला जात नाही, त्यासाठी हे खूप मोठं उदाहरण आहे। सह्याद्री फार्मचे विलास शिंदे आपल्यासोबत आहेत। सर, वर्षभराची उलाढाल काय होती आणि एक आरोप नेहमीच होतो की शेतकरी कुठल्या स्वरूपाचा कर भरत नाही, त्याला हे मोठं खणखणीत उत्तर आहे। सह्याद्री पुरतं जर बोलायचं म्हटलं तर सह्याद्री आता ह्या वर्षी म्हणजे मागचं जे आर्थिक वर्ष होतं 1955 कोटीची उलाढाल सह्याद्रीची झाली आणि त्यामध्ये एकंदरीत टोटल 85.5 कोटीचे टॅक्सेस भरले गेले। त्यातलं 54.5 कोटी हा इन्कम टॅक्स आणि उरलेले साधारण 30 कोटी हे GST आणि सर्व्हिस टॅक्स अशा स्वरूपात शासनाला अदा केले गेले। आता ही एकंदरीत जे आता 2011 पासून तर आता 2025 आमची 14 वर्षाची वाटचाल राहिली। या सगळ्या वाटचालीमध्ये आतापर्यंत सरकारला आम्ही 218 कोटीचे टॅक्सेस वेगवेगळ्या इन्कम टॅक्स आणि GST अशा स्वरूपात दिलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर शासनाकडून काही अनुदान काही मिळालेले असतील, काही इन्फ्रास्ट्रक्चरला अशा स्वरूपातले, तर ते साधारण 54 कोटी आहेत। म्हणजे जर तसं पाहिलं तर शासनाला आम्ही 4 रुपये दिलेत आणि शासनाकडून 1 रुपया घेतला। तर हे प्राथमिक आपण एक स्वरूप शेतीची एकंदरीत पूर्ण अर्थव्यवस्थेचं म्हणता येईल। म्हणजे शेतकरी सरकारकडून मागतोय असं जे काही म्हटलं जातं त्याचं खरं पाहिलं तर जे काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये टॅक्सेस सरकारला जात आहेत आणि त्याचबरोबर जी याची म्हणजे पूर्ण देशाच्या अन्न सुरक्षेची जी काही काळजी शेतकरी घेतोय तर त्याचं तर काही मोलच होऊ शकत नाही। पण फक्त टॅक्सच्या स्वरूपात जे काही लोकांच्या डोक्यात काही गैरसमज आहेत, काही शेतकरी काय मागणार आहेत, तर तुम्ही हिशोब जर प्रत्यक्ष पाहिलात, इन्कम टॅक्स आता शेतीला नाहीत असं म्हटलं जातं, पण इन्कम टॅक्सच्या व्यतिरिक्त जे काही आहेत म्हणजे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, GST असेल किंवा मग इतर काही स्टॅम्प ड्युटी सर्व्हिस टॅक्सेस असतील, तर ते कुठंच माफ होत नाहीत। आणि तसं पाहिलं तर शेतकरी खरा उत्पादक आहेत आणि कोणी पण उत्पादकाला तुम्ही जर पाहिलं त्याला जेव्हा GST किंवा असं कोणत्या प्रकारे सर्व्हिस टॅक्स लावला जातो तर तो नंतर परत त्याला त्याच्या ग्राहकाकडून वसूल करण्याचा त्याला तसं प्रकारची परत व्यवस्था असते। शेतीमध्ये तसे काहीच नाहीत। म्हणजे शेतकरी ते टॅक्स भरतो पण नंतर ते बाजारातून घेण्याची त्याच्याकडे काही व्यवस्थाच नाही आहेत। तुम्हाला आता फक्त द्राक्षाचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर द्राक्षामध्ये आता जे काही आता ड्रिप सिस्टीम वापरली जाते तिला 12% GST होता। जे स्टील आणि वायर वापरले जाते त्याला 18% GST, त्याच्याबरोबर नंतर जे काही औषधं वापरले जातात त्यातले काही 12%मध्ये, काही 18%मध्ये, खतं वापरले जातात त्याच्यामध्ये 5%। तर असे सगळे सरासरी जे काय आहेत एका एकरामागे द्राक्ष उत्पादक हा 36,000 रुपये टॅक्स सरकारला भरतो एकरी आणि ते दरवर्षाचं सांगतो मी। आता आपल्या मग तर महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला 4 लाखच्या वरती द्राक्ष बागांचं क्षेत्र आहेत। म्हणजे जर तो हिशोब काढला तर साधारण 1300 ते 1400 कोटी हे दरवर्षी शेतकऱ्यांकडून शासनाच्या तिजोरीत जातात। फक्त द्राक्ष शेतकऱ्यांकडून सांगतो मी। आता तुम्ही असं प्रत्येक पीकने जर हिशोब काढत गेलात तर ते तुम्हाला चित्र दिसेल का बस शेतीचं जो काही पूर्ण जेवढं म्हणजे आज आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 4 लाख कोटीच्या वरती शेतीची सगळ्या पूर्ण उलाढाल होती आणि त्याच्यावर जर सरासरी तुम्ही जर GST जे काही सध्याचे काही स्लॅब आहे त्याचा हिशोब काढला तर दरवर्षी जवळजवळ 70,000 कोटी शासनाला शेतकरी, महाराष्ट्राचे शेतकरी, फक्त महाराष्ट्रातला शेतकरी 70,000 कोटी हे शासनाच्या तिजोरीमध्ये दरवर्षी देत आहेत। आता इन्कम टॅक्सची गोष्ट अशी, आता इन्कम टॅक्स जेव्हा म्हटलं जातं, इन्कम टॅक्स केव्हा आहे का जेव्हा इन्कम तयार होईल तेव्हा। आज आता असं आहे का तुम्ही आपल्या शासनाने आता मागच्या बजेटमध्ये जे काही इन्कम टॅक्सचे स्लॅब केले तर त्याच्यामध्ये 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स हा त्याच्यात माफ केलेला आहे। 12 लाख म्हणजे प्रति व्यक्तीला त्याचं जर इन्कम असेल तर त्याला इन्कम टॅक्स लागू होणार नाही असं आहे। राज्यातले 90% शेतकरी हे जर तुम्ही पाहिलं हे अल्प आणि मध्यम जमीन क्षेत्र असलेले शेतकरी आहे, त्यांचं उत्पन्न अक्षरशः म्हणजे फक्त 2 ते 3 लाखाच्या आसपास आहेत। ते पण म्हणजे जर चांगलं पिकलं वगैरे तर। आता जर अशी अवकाळी झाली काही झालं तर ते पण हाताला येत नाही हा विषय आहे। म्हणजे तुमचं उत्पन्नच होत नाहीत।
म्हणजे 12 लाखाच्या उत्पन्नावर पोहोचलेला महाराष्ट्र शेतकरी ना फार झालं तर 1% असेल. 99% शेतकऱ्यांचं उत्पन्न तर ते त्या 12 लाखाच्या आतच आहेत. त्यामुळे इतर जेव्हा तुम्ही इतर व्यावसायिकांना जी सवलत म्हणताय किंवा त्यांना जे दिलेलं आहे तोच धोरण तुम्ही सरकारने लावलं आहे, मग तिथे इन्कम टॅक्सचा मुद्दाच कुठे येतो? म्हणजे ते खरं म्हटलं तर 12 लाखाची जी काही आहे म्हणजे खरं तर आज प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न 12 लाखाच्या वरती जावं आणि त्यांनी इन्कम टॅक्स भरावं अशीच खरं तर आम्ही म्हणजे शेतकरी म्हणून कोणी पण आहे ना तशीच अपेक्षा करणार. इन्कम टॅक्स भरण्या इतकी तेवढं त्याचं उत्पन्न वाढव. आता आपण जी आकडेवारी सांगितली, एकूण किती शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि किती शेतकऱ्यांचं हे एकत्रित उत्पन्न आहे? सह्याद्रीचे आता सगळे 31,000 शेतकरी, सगळे द्राक्ष आणि इतर सर्व आता जे काही आमचे पिकं आहेत ज्याच्यामध्ये आता टोमॅटो आहेत किंवा मग संत्रा आहेत आणि डाळिंब, केळी, तर कॅशू असे सह्याद्रीचे 8 पिकं आहेत. तर त्यातले 31,000 शेतकरी आहेत. त्यातले आता 14,000 शेतकरी द्राक्षाचे आहेत आणि उरलेले शेतकरी आता इतर पिकांचे आहेत. आणि ते जे काही आता ह्या सर्व शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर एकंदरीत सगळं 40,000 एकर क्षेत्र आहे. पण सगळ्या अजून जर पूर्ण 40,000 एकरचं हे काही अजून सगळं पूर्ण उत्पन्न हे काही मुख्य कंपनीच्या माध्यमातून तसं काही येत नाही. कारण काही जागेवर काही विक्री होते, काही अजून तसं वेगवेगळे जे काही आहेत इतर मार्गाने पण विक्री होत असल्यामुळे सगळं एकत्रित उत्पन्न असं म्हणता येणार नाही. पण हे आता 1955 कोटीचे जे उलाढाल आहेत तर ही ते मग त्यातलं जे काही एक्सपोर्टला जाणारं उत्पादन आहे त्याची उलाढाल म्हणता येईल किंवा जे प्रक्रियेकडे जाणार उत्पादन त्याचं म्हणता येईल. म्हणजे टोटल त्या सगळ्या 31,000 शेतकऱ्यांच्या बी तसं पाहिलं तर ते टोटल उत्पन्नाच्या साधारण 25% उत्पन्न हे म्हणता येईल. त्यातून एवढा टॅक्स भरला गेला आहे. उरलेल्या उत्पन्नावरचा टॅक्स हा परत वेगळा जाईल. आता जी अतिवृष्टी झाली आपल्याकडे पण मोठा फटका बसलेला आहे. काय एकंदरीत चित्र आहे? किती फळबागांना द्राक्षाला फटका बसला? आता खरं तर द्राक्षामध्ये जे काही नुकसानीचं तीव्रता आहे तर ती समजायला अजून 1 महिना तरी कमीत कमी जाईल असं चित्र आहे. कारण द्राक्षामध्ये तर खास करून नाशिक पट्ट्यामध्ये मेपासूनच वातावरण पूर्ण खराब आहे. मेपासून तर आत्तापर्यंत सातत्याने पाऊस पडला आहे, ढगाळ वातावरण राहिलं आहे. त्याच्यामुळे घडामध्ये घडनिर्मिती होणं झाडामध्ये तर हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं नक्की काय चित्र आहे, किती ते नुकसान झालेलं आहे ते समजायला अजून कमीत कमी 1 महिना जाईल. त्याच्यानंतर ते लक्षात येईल. पण तरी आता अंदाज जो आहे सरासरी तो कमीत कमी 30% तरी नुकसान कमीत कमी असेल असं अंदाज आहे. त्यापेक्षा ते वाढू शकतं असं सगळं सरासरी चित्र आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर सरकारकडनं काय अपेक्षा आहे? तुमच्या सरकारला काय सूचना? नाही, खरं म्हटलं तर शेती हा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक करणारा प्रत्येक घटक म्हणजे तो व्यक्तिगत स्वतः शेतकरी आहे तो तर करतोच आहे. पण शासन जेव्हा ते टॅक्स घेतं आहे सगळं त्या व्यवस्थेचा भाग म्हणून आहे तर शासनाची ती गुंतवणूक त्याच्यामध्ये करणं हे त्याचं शासनाचं कर्तव्य आहे. आणि आता तुम्ही कोणत्याही व्यवसाय जर पाहिला म्हणजे आज इकडचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून ॲटोमोबाईल सेक्टर घ्या किंवा मग एखादं स्टील, पॉवर सगळे मोठे सेक्टर आहेत तर तिथं जे काही शासन ज्या प्रकारचं त्यांना धोरण आखतात आणि ते दीर्घकालीन धोरण असतात. म्हणजे एक साधारण 10 वर्षाचं 20 वर्षाचं धोरण असतं तर त्याच्यामध्ये गुंतवणूक ही त्या उद्योजकाकडून असेल त्याचबरोबर शासनाकडून असेल. शासना त्याच्यामध्ये तेवढं त्याला जो काय असेल ना दीर्घकालीन त्याला म्हणजे याचा टॅक्सेशनमध्ये सवलतीचा भाग असेल किंवा मग काही डायरेक्ट सबसिडी असतील कितीतरी प्रकारची सपोर्ट करत असतात. आता ते का करतात तर तेवढा तो व्यवसाय उभा राहिला तर शासनाचं बी रेव्हेन्यू वाढेल. शेतीकडे त्याच नजरेने पाहिलं पाहिजे. म्हणजे शेतीचं आज जर आता शासनाला आज ऑलरेडी 70,000 80,000 कोटीच्या दरम्यान फक्त जर GST आणि सेल टॅक्समधून मिळत असतील आणि त्याचबरोबर जे काही आता असेल म्हणजे राज्याबरोबर देशाची अन्न सुरक्षेची काळजी घेतली असेल तर शेती हा खरंच सर्वात मोठा उद्योग म्हणून पाहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती गुंतवणूक तेवढी सिरियसली केली पाहिजे. आता एकदम तुटपुंजी गुंतवणूक आहे सध्या शासनाच्या बाजूने. कारण शासनाने फक्त घ्यायचं काम केलेलं आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये सिरियस गुंतवणूक अजून तशी दिसतच नाही आहे. आता तुम्ही जर प्रत्येक पिकामध्ये जर पाहिलं जेवढं काय आता जे गुंतवणूक असेल त्याच्या शेतामध्ये मग ते विहीर खणण्यापासून असेल, जमीन सपाटीकरणापासून असेल तर प्रत्यक्ष पीक पिकवण्यापासून असेल तर एकरी कोणत्याही जमिनीमागे आज पाहिलं महाराष्ट्रातलं ही कमीत कमी 1 ते 2 लाखापर्यंत गुंतवणूक कमीत कमी. आणि काही जर असे जे पिकं आहे थोडेसे हाय व्हॅल्यू क्रॉप असतील, फळबागांसारखी पिकं असतील तर तिथं 5 लाख रुपयापर्यंत एकरी गुंतवणूक आहे. आणि त्या गुंतवणुकीमध्ये जर पाहिलं तर जर 90% वरती जे आहेत हे शेतकरी स्वतः करतोय. सगळी रिस्क घेऊन बँकेचं कर्ज घेतोय, स्वतःचं भांडवली तिकडून गोळा करून ती गुंतवणूक करतोय. आणि शासनाचं काय असेल अनुदान कुठंतरी एखाद्या ट्रिपला कुठंतरी मिळालं, थोडंफार अनुदान मिळालं किंवा कुठंतरी काय असेल म्हणजे खतांना सबसिडी म्हणतात पण ती शेतकऱ्याला जातं ती परत या मॅन्युफॅक्चरला जाते. डायरेक्ट शेतीच्या उत्पन्नाला जे तिथं हे पाहिजेत म्हणजे सपोर्ट पाहिजेत तसं काय अजून आपल्याकडे आलेलं नाही. कृषी समृद्धी योजना आता ती शासनाची आता एवढ्यात काही त्याच्यावर चालू आहे चर्चा की ज्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक करायला पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी काही शासन तरतूद करत आहेत. प्रत्यक्ष अजून योजना आलेली नाही पण ती जेव्हा येईल तेव्हा कळेल. पण सिरियस गुंतवणूक राज्याची म्हणजे शेतीमध्ये आली पाहिजे आणि ती दीर्घकालीन गुंतवणूक पाहिजे.
एकूणच आपण बघतोय भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र कृषी क्षेत्राला एक उद्योग म्हणून सरकारकडनं बघितलं जात नाही, मग ते देशभरात असो किंवा राज्यभरामध्ये असो। त्यामुळे सरकारने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तरच शेतकरी अधिकाधिक सक्षम होईल आणि देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक बळकट होईल, असा विश्वास विलास शिंदे यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।